पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल सादर. खारगे समितीच्या अहवालात 2 अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस. पार्थ पवार यांना मात्र अभय. विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती. काहीही चुकीचं केलं नाही असं पार्थनं सांगितलेलं होतं. खारगे समितीच्या अहवालावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. झी 24 तासनं उघड केलेलं जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अमेडिया कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी मुदतवाढ. मुद्रांक शुल्क विभागाकडून 23 कोटींच्या स्टॅम्प ड्युटीसाठी 15 दिवसांची मुदत. झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी शीतल तेजवानीच्या जामिनावरील सुनावणी पुढे 6 मार्चला होणार सुनावणी. मंत्री नरहरी झिरवाळांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज. मंत्रालय लाचखोरी प्रकरणावरून नाराज असल्याची सूत्रांची माहिती. पक्षाच्या प्रतिमेची काळजी घेण्याच्या सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. लोकभवनात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा. भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला चालना मिळणार. इमॅन्युएल मॅक्रॉनला स्वीकृत नगरसेवक करायचे का? मुंबईतल्या स्वागताच्या बॅनरबाजीवरून राऊतांचा भाजप शिवसेनेला टोला. सरकार म्हणजे वेड्यांची जत्रा असल्याचा हल्लाबोल. नाशिक तपोवन वृक्षतोड प्रकरणावर आज सुनावणी. वकील नितीन पंडित यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार. न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष. परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये उद्या दोघांची नार्को टेस्ट, एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार. मुंबईच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये चाचणी. राज्यातल्या 45 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे FRPचे 1,860 कोटी रुपये थकवले. साखर आयुक्तांकडून संबंधित कारखान्यांना नोटीस. आज आणि उद्या थकीत FRP प्रकरणामध्ये सुनावणी. धुरंधर 2च्या शूटिंगवेळी मनपाच्या नियमांचं वारंवार उल्लंघन झाल्याचा आरोप. दिग्दर्शक आदित्य धरचा प्रोडक्शन हाऊस ब्लॅकलिस्ट. मुंबई मनपाची मोठी कारवाई.